आयकर विभागाची नोटीस आलेल्या मंत्र्याचा माझ्याकडे व्हिडिओ, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। व्हिडिओतील व्यक्ती संजय शिरसाट असल्याचाही राऊतांचा दावा। ती बॅग माझ्या कपड्यांची असावी, मूर्खासारखे स्टेटमेंट करणं राऊतांना जमतं। संजय राऊतांच्या आरोपांवर शिरसाट यांचा पलटवार। मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी शहांकडे पक्ष विलीन करण्याची ही तयारी दर्शवली। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांचा मोठा दावा। बाळासाहेबांचे शिष्य म्हणवणारे संजय राऊत शरद पवारांची चाकरी करायचे। अतुल भातखळकर यांचा हल्लाबोल तर फेक नेरेटिव्ह कसा तयार करायचा हे राऊतांना अचूक कळलं। सामंतांचा निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत शिंदेंचा दिल्ली दौरा। सूत्रांची माहिती, दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी वकील आणि अमित शहांची भेट घेतल्याची ही माहिती। मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आली नाही। संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला। श्रीकांत शिंदेंकडून स्पष्ट। मी जीवघेणी मारहाण केली नाही, फक्त प्रसाद दिला। मारहाणीवर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया, तर मारहाण जाणीवपूर्वक केल्याचं म्हणत कारवाईला घाबरत नसल्याचं वक्तव्य। संजय गायकवाड टॉवेल बनियान गँगचे नेते। आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील मारहाण प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। संजय गायकवाडांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू। आमदार निवासातील मारहाण प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून कारवाईची प्रक्रिया। आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये 79 नियमांचं उल्लंघन। अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत धक्कादायक बाब समोर। जेवण बनवण्यासाठी खराब भाज्या वापरल्याचंही निरीक्षण। मराठीवर प्रेम असल्यास उद्याच अजान मराठीत सुरू करा। राज ठाकरेंच्या मीरा रोड दौऱ्यावरून नितेश राणे यांचं आव्हान। राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोड दौऱ्यावर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी। राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश। निवडणूक 3 टप्प्यात होण्याची शक्यता। पती पत्नीच्या भांडणामध्ये 11 महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू। दौंडच्या खेडगावातील दुर्दैवी प्रकार। पत्नीनं पतीला मारायला घेतलेला त्रिशूळ चिमुकल्याला लागून मृत्यू। शनी मंदिर देवस्थानामध्ये 500 कोटींचा घोटाळा। आमदार सुरेश धस यांचा मोठा आरोप। तर समिती नेमली असून अहवालातून सर्व बाब समोर येईल, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। जपानला दुहेरी आपत्तीचा तडाखा। टोकियोमध्ये पूर तर क्युशूमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक। ज्वालामुखीमुळे 1800 मीटर उंच राखेचा लोट। घरी परतण्यापूर्वी शुभांशु शुक्लांच्या अंतराळात पार्टी। इतर सहकाऱ्यांसोबत मेजवानीचा आनंद लुटला। पार्टीचे मनोरंजक फोटोही समोर।